टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टॉप 20 क्वेश्चन पुन्हा एकदा पाहणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे हे क्वेश्चन आहे. तुम्हाला इथे मानसशास्त्र व त्यांची व्याख्यासुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि परीक्षेत जे पूर्वी विचारले गेलेले त्यातले काहीतरी प्रश्न या PDF मध्ये आपण ॲड केलेले आहे. तरी तुम्ही हे जे PDF आहे किंवा हे जे व्हिडिओ आहे ते काळजीपूर्वक बघा व उत्तर देण्याचा प्रयत्न इथे तुम्ही करा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळणार. तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न इथं पहिला दिलेला आहे की लेव वायगोस्की यांच्या सिद्धांतानुसार 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. अध्यापनानंतर विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी मदत करू नये. बालकामध्ये अध्ययन करताना स्पर्धात्मक वातावरण निर्माण करावे. हे चुकीचे आहे, कारण की स्पर्धा जे आहे ते निगेटिव्ह सेन्समध्ये जाते. अध्ययनासाठी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य भावना विकसित करावे. बरोबर. प्रत्येक विद्यार्थ्याला नियमितपणे गृहपाठ द्यावा. हा सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे आपल्या समोर आता 2 पर्याय उरलेले आहे. अध्यापनानंतर विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यासाठी मदत करू नये, हे सुद्धा चुकीचे येथे दिसत आहे. तर आपला पर्याय क्रमांक क म्हणजेच अध्ययनासाठी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य भावना विकसित करावी असे लेव वायगोस्कीला वाटत होते. ओके, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 येथे विचारलेला आहे की मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे कोण म्हटले आहे. हे बघा, फेमस व्याख्या आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे. याचे उत्तर काय असेल की मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे कोणी म्हटले आहे, तर असे स्किनर यांनी म्हटले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आपला ते योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 इथे दिलेला आहे की आधुनिक मानसशास्त्र खालीलपैकी कशाचा अभ्यास करतो. हे बघा, आधुनिक मानसशास्त्र खालीलपैकी कशाचा अभ्यास करतो हे आपल्याला इथे उत्तर द्यायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहे. मानवी मनाच्या, मानवी आत्माच्या, मानवी वर्तन व त्यामागील कारणांच्या, किंवा मानवी शरीर व त्यामागील रोग. तर हे बघा, योग्य जे उत्तर असेल ते असेल मानवी वर्तन व त्यामागील कारणांच्या. वॉटसनला याचा श्रेय जातो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 4. अतिशय IMP हा क्वेश्चन आहे. टर्मन या मानसशास्त्रज्ञाने डॅश डॅशपेक्षा अधिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना प्रज्ञावान मुले म्हटले आहे. हे बघा, प्रज्ञावान जे विद्यार्थी असतात त्यांची बुद्धी क्षमता किती असते व त्यांचा लेवल काय असतो हे ते आपल्याला पाहायचं आहे. 120 IQ, 130, 140 किंवा 160. तर हे बघा, 140 जे असते ते प्रज्ञावान मुलांची IQ असते. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 येथे दिलेला आहे की खालीलपैकी सर्जनात्मक बालकाचे कोणते वैशिष्ट्य नाही. हे बघा, सर्जनात्मक जे बालक आहे त्यांचे कोणते वैशिष्ट्य नाही हे आपल्याला इथे पाहायचे आहे. 3 आहे पण 1 नाही. तर सिंपल हा क्वेश्चन होता. रूढीबद्धता त्या विद्यार्थ्यामध्ये नसते, संवेदन क्षमता असते, प्रवाहितता असते आणि लवचिकता सुद्धा असते, परंतु रूढीबद्धता त्या विद्यार्थ्यात नसते. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न येथे विचारलेला आहे की बालकाचा विकास हा प्रगत असा असतो. हे बघा, बालकाचा विचार कसा असतो. 2017च्या परीक्षेत हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर बालकाचा जे विकास असतो ते स्थूलाकडून सूक्ष्मकडे होत असतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 येथे दिलेला आहे की जाणीवेच्या कक्षेतून जाणीवेच्या केंद्राकडे सारखी ये-जा चालू असते. मनाचा ओघ फुलपाखराप्रमाणे एका विषयावरून दुसऱ्या विषयाकडे सारखा वळत असतो. याला असे म्हणतात अवधानाचे विचलन, अवधानाचे आंदोलन, अवधानाचे केंद्रीकरण किंवा अवधान विभाजन. तर हे बघा, याचे जे योग्य उत्तर इथे असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अवधानाचे आंदोलन आपला योग्य उत्तर येथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 येथे दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 8 येथे विचारलेला आहे की कुटपेटीत भुकलेले मांजर ठेवले तर शिकण्याचा प्रयत्न करेल. हे उदाहरण अध्ययन प्रक्रियेच्या कोणत्या नियमाचे आहे. 4 पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे. सज्जतेचा नियम, पुनरावृत्तीचा नियम, परिणामाचा नियम किंवा उपयोगाचा नियम.
तर हे बघा, हे जे नियम आहेत ते आहे सज्जतेचा नियम, म्हणजेच पर्याय क्रमांक अ जे आपलं येथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. अतिशय IMP हा प्रश्नसुद्धा आहे. मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली? तर मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र आहे अशी व्याख्या मॅकडुगल यांनी केली, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपला योग्य उत्तर येथे असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा क्वेश्चन विचारलेला आहे की मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ कोणता? हे बघा, इथे प्रश्न असा विचारलेला आहे की मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ कोणता आहे? तर सर्वांना माहीत आहे की डी ॲनिमा हा मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ आहे आणि रिपब्लिक हा दुसरा ग्रंथ आहे. आपल्याला इथे 2 उत्तर भेटून जातात की डी ॲनिमा हा पहिला ग्रंथ आहे आणि रिपब्लिक हा दुसरा ग्रंथ असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 येथे दिलेला आहे की अध्ययन प्रक्रियेचा शास्त्रीय अभ्यास प्रथम करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाकडे जाते? त्याला आपण काय म्हणू इंग्लिशमध्ये, क्लासिक कंडिशनल थेरी. क्लासिक कंडिशनल थेरीचा अभ्यास कोणी केला? तर हे बघा, थॉर्नडाईक, रुसो, पावलोव किंवा ब्रुनर. तर हे बघा, याचं जे योग्य उत्तर असेल ते असेल क्लासिक कंडिशनल थेरी म्हणजे पावलोव. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 असा विचारलेला आहे की पर्सनॅलिटी हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे? 4 पर्याय दिलेले आहे. तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड म्हणजेच पर्सोना. या लॅटिन शब्दापासून पर्सनॅलिटी हा शब्द तयार झालेला आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13 येथे विचारलेला आहे की पर्सोना या लॅटिन भाषेतील शब्दाचा अर्थ काय होतो? 4 पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे. मुखवटा, गुण, वैशिष्ट्ये, व्यक्तिमत्व, शीलगुण. तर हे बघा, या शब्दाचा योग्य जो अर्थ होतो तो अर्थ होतो मुखवटा, म्हणजेच पर्याय क्रमांक अ जे आपलं योग्य उत्तर ते असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. व्यक्तिमत्व म्हणजे काय? आता व्यक्तिमत्व म्हणजे काय हे प्रश्न येथे व्यक्तिमत्व म्हणजे काय नाही येथे विचारलेला आहे. तर हे बघा, वर्तन वैशिष्ट्याचा समुच्चय म्हणजेच व्यक्तिमत्व होय, हे बरोबर आहे. शारीरिक व मानसिक संघटन म्हणजेच व्यक्तिमत्व होय, हे सुद्धा बरोबर आहे. शरीर रचना व गुण वैशिष्ट्ये म्हणजेच व्यक्तिमत्व होय, हे सुद्धा बरोबर उत्तर येथे दिलेलं आहे. परंतु शारीरिक बाह्य स्वरूप हा व्यक्तिमत्व नसतं, म्हणजे पर्याय क्रमांक ड जे असेल ते आपला येथे योग्य उत्तर असणार आहे. आता एक प्रश्न पुढे दिलेला आहे. जीन पियाजेचा हा प्रश्न इथे विचारलेला आहे की सात्मीकरण व समावेशातून घडून येणाऱ्या बाबीस डॅश डॅश पियाजे डॅश डॅश म्हणतो. तर पियाजे काय म्हणतो? वियोजन, अनुकरण, नैतिकता किंवा समतोलन. तर हे बघा, समतोलन याचा योग्य उत्तर असणार आहे, कारण नैतिकता म्हणजेच कोहलबर्ग. ओके. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 येथे विचारलेला आहे की मानसशास्त्रातील क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली? हे बघा, हे प्रश्नसुद्धा पूर्वीच्या परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे की क्षेत्रीय उपपत्ती कोणाची होती? तर क्षेत्रीय उपपत्ती होती कर्ट लेविन, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 येथे दिलेला आहे की मानसशास्त्रातील सामाजिक निरीक्षण उपपत्ती. आता हे बघा, 2 प्रश्न इथे तयार होतो. सामाजिक निरीक्षण उपपत्ती कोणाची आहे? तर सामाजिक निरीक्षण उपपत्ती ही बांदुराची आहे. आणि कोणत्या 2 घटकांचा समावेश त्यात केलेला आहे? तर हे बघा, 4 पर्याय दिलेले आहे आणि अनुकरण व निरीक्षण या 2 घटकांचा समावेश बांदुराने आपल्या उपपत्तीत केलेला आहे, सामाजिक निरीक्षण उपपत्ती. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला आहे की मानसशास्त्रातील ज्ञानात्मक उपपत्ती कोणी मांडली? हे बघा, ज्ञानात्मक उपपत्ती कोणी मांडली? जे फेमस आहे थॉर्नडाईक, पियाजे, स्किनर, पावलोव, वायगुस्की. हे सर्व तुम्हाला माहीतच असतो, परंतु हे नाव जे म्हणजे तितके मोठे नाव नाही, ते नाव आपण परीक्षेच्या वेळी विसरून जातो. म्हणून आम्ही तेच क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेलं आहे की ज्ञानात्मक उपपत्ती कोणी मांडली? तर बांदुरा, ब्लूम, जोरन ब्रुनर किंवा लेविन. तर हे बघा, ज्ञानात्मक उपपत्ती मांडण्याचे श्रेय जे आहे ते जोरन ब्रुनर यांना जातो, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर येथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. मानसशास्त्रातील सामाजिक निरीक्षण उपपत्ती. हे बघा, पुन्हा प्रश्न विचारला गेलेला आहे, सामाजिक निरीक्षण उपपत्ती संदर्भात कोणी मांडली? आत्ताच मी तुम्हाला 17व्या प्रश्नाच्या उत्तरमध्ये त्याचे उत्तर दिले होते की सामाजिक निरीक्षण उपपत्ती कोणी मांडली? तर हे बघा, सामाजिक निरीक्षण उपपत्ती मांडण्याचा श्रेय बांदुरा यांना जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर येथे असणार आहे. आजचा आपला शेवटचा प्रश्न आणि अतिशय
IMP हा क्वेश्चन असणार आहे की मानसशास्त्रातील मर्मदृष्टी सिद्धांत कोणी मांडला. हे बघा 4 पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे की मर्मदृष्टी सिद्धांत कोणी मांडला किंवा याला समिष्टवादी सिद्धांतसुद्धा आपण म्हणतो. तर ब्रुनर, कर्ट लेविन तर आपल्याला पता आहे क्षेत्रीय उपपत्ती आहे, कोहलर व खोपका आणि थॉर्नडाईक. तर योग्य उत्तर असेल कोहलर व खोपका यांनी जे आहे मर्मदृष्टी सिद्धांत मांडले. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या चॅनलला जॉईन करू शकता, टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन अपडेट्ससोबत.